आपण पाहिलं प्रकाश आंबेडकर सोलापूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। भाजप निवडणूक प्रचार समितीच्या बैठकीला भाजपच्या दादर इथल्या कार्यालयामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जो सगळ्यात चर्चेतला मुद्दा आहे तो सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचा। या प्रवेशाबद्दल नगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। दिलीप गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच घोषणाबाजी केली। या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजप मुंबई कार्यालयामध्ये ही घोषणाबाजी झाली। या बैठकीमध्ये राज्यातल्या भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। अंतिम यादीचा निर्णय हा दिल्लीतच होईल। पाटील यांना भाजपात प्रवेश देऊन आणि दिलीप गांधींनाच खासदारकीचा उमेदवार या मागणी करता नगरचे भाजपचे कार्यकर्ते काय नेमकी तुमची मागणी काय भूमिका आहे तुमची? खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळावी, ते निवडून येतात 100% दिलीपजी गांधी। पण तुमचं काय म्हणतं सुजय विखे पाटलांना प्रवेश नको? आमचं जे मागणी आहे दिलीपजी गांधी यांना उमेदवारी मिळावी बस। पण त्यांना तुमचा विरोध आहे का म्हणत सुजय विखेंच्या प्रवेशाला? त्याला विरोध नाही आमचा पक्ष जे देईल त्यांना आमचं हे, पण दिलीप गांधी यांना उमेदवारी मिळावी। सर आमचं काही नाही, सगळी नगरची निष्ठावंत कार्यकर्ते सगळे। आमचं म्हणणं आहे 3 टर्म माननीय गांधी साहेब त्यांना उमेदवारी मिळावी आणि दुसरं आम्हाला परका उमेदवार नको। ते 100% निवडून येतील दिलीपजी गांधी। दिलीप गांधी हे योग्य उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टी ज्याला तिकीट देईन त्याचं करीन, पण दिलीप गांधी हे योग्य आहे। आम्ही कर्जत तालुक्यातून आलेलो आहे। आम्हाला उसना अजिबात चालणार नाही। पहिला आहे तोच आम्हाला पक्षातून जे आहे एकनिष्ठ काम करणारे आम्ही आहोत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का आता? हो सांगितलेलं आहे। काय म्हणाले मुख्यमंत्री? काय म्हणाले? आपण पाहिलं की नगरच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खतखत आहे। सुजय विखे यांना प्रवेश नको, दिलीप गांधी यांनाच उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची या कार्यकर्त्याची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईमध्ये ही बैठक सुरू असताना तिकडे सुजय विखे पाटीलांनी नगरमध्ये बैठक घेतली आणि यावेळी आपला निर्णय झालेला आहे, उद्या 12 वाजता तो सगळ्यांना कळेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं। सुजय विखे तर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अगोदरपासून मी त्या गोष्टीवर ठाम आहे। मी कधी त्याच्यातून माघार घेतलीच नाही। मी कायम हे म्हणत आलो आहे की मी लढवणार नाही। आता उद्या चित्र स्पष्ट होईल। माझ्या मते एक दिवस थांबू आपण आणि जे काही चित्र असेल ते उद्या स्पष्ट झाल्यावर आपल्या सगळ्यांनाच कळेल। ते काय त्याच्यामध्ये काय लपून राहण्यासारखा विषय नाही। तर माझ्या मते एक दिवस, मी 2 दिवस म्हटलो होतो परवा, आता 1 दिवस म्हणतो। हा निर्णय डॉक्टर सुजय विखेचा आहे। माझे वडील आणि आम्ही आपले निर्णय घ्यायला सक्षम आहोत। त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, मी माझा निर्णय घेईन। जो माणूस जनमानसामधला असेल, कोणी नेता कुठल्याही पक्षाचा, मी त्याच्या संपर्कात असतो। बीजेपीमध्ये कर्डिले साहेब बरोबर माझं किती वर्षापासून संबंध आहे। पण फडणवीस साहेब चांगलं काम करतात, तर माझे म्हणजे माझं वैयक्तिक त्यांचं काम आवडतं म्हणून मी त्यांच्या संपर्कात असतो। तर व्यक्ती कोण चांगलं काम करतो समाजासाठी ते महत्त्वाचं आहे, बाकी त्याच्यामध्ये काय कोणचा पक्ष याला महत्त्व नाही। या सगळ्या घडामोडींनंतर आता विदर्भाकडे वळूया। नागपूर शहरामध्ये गेल्या 5 वर्षात विकास केला हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा पुराव्या सकट खोडून काढू असं भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेसनं मला नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याबद्दल विचारणा केली आहे। जर पक्षानं उमेदवारी दिली तर मी भाजपच्या विकासाचा बुरखा फाडून दाखवेन असं नाना पटोले म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत आणि चर्चा आहे की नाना पटोले यांना नागपूरची लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे। नाना भाऊ, चर्चा आहे, तुमची काय बोलणी झाली आहे पक्षासोबत? पक्षाने आदेश दिला आहे, कामाला लागले आहे, कार्यकर्ते दिसत आहेत, सकाळपासून गर्दी झाली आहे आणि तुम्ही तुमचा बेस हा नागपूरला हलवला आहे, काय संकेत आहेत? माझा बेस गेल्या 15 वर्षापासून नागपूरमध्येच आहे आणि अजूनपर्यंत पक्षाने अधिकृत तिकीट कोणाला जारी केलेली नाही आहे। मला फक्त विचारणा केलेली होती की तुम्ही निवडणूक लढता का नागपूरमधून, तर मी पक्षाचा आदेश असेल तर निवडणूक लढेल असं आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे। आज उद्या पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल, आमची तर जबाबदारी, तर मी तर पूर्ण देशभर फिरणार आहे आणि आमची भूमिका मोदी सरकारला देशामध्ये पुन्हा सत्तेत येऊ न देण्याची आहे। कारण की ज्या पद्धतीनं BJPनं या देशाच्या शेतकरी, तरुण, छोटा व्यापारी, विविध जातीच्या लोकांना फसवून मतदान घेतलं आणि नंतर त्यालाच बर्बाद केलं आणि म्हणून या व्यवस्थेला सत्तेमध्ये यायसाठी थांबवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे
की निवडणूक नागपूर लोकसभेची असो की देशभरातल्या लोकसभेची असो, BJPला पराभूत करणं हेच आमचं ध्येय आहे. जे विकासाचा अजेंडा घेऊन चालते तो विकास लक्ष्मी दर्शनाचा होता का? गडकरी साहेब लोकांना लक्ष्मी दर्शन सांगतात, म्हणून त्यांना लक्ष्मी दर्शनाचा प्रश्न विचारला जाणार आहे आणि हे सगळे गोष्टी या निमित्ताने या निवडणुकीमध्ये पुढे येतील. धन्यवाद. आपण बघू शकतो नाना पटोले हे नागपुरात पूर्णपणे आता त्यांचा बेस झालेला आहे. भंडारा गोंदिया म्हणजे भंडारा गोंदिया हा मतदारसंघ जरी नागपूरच्या लागून असला तरी नाना पटोले हे गेल्या काही दिवसापासून नागपुरात आहे. संकेत मिळत आहेत की नितीन गडकरींच्या विरुद्ध नाना पटोले हेच लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार असतील. व्हिडिओली प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, प्रेसिडेंट लोकमत, नागपूर.